नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री. आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. आजचा दिवस कोणताही गजर करत नाही. तो घंटा वाजवत नाही. तो ढोल ताशेही वाजवत नाही. तो येतो हळूच, अगदी तिळासारखा. आज आहे षटतिला एकादशी. हा दिवस बाहेरच्या आचरणापेक्षा आतल्या अवस्थेला महत्त्व देतो. हा दिवस तू काय केलंस यापेक्षा तू कसा झालास हे विचारतो. षटतिला हा शब्द ऐकताच आपल्या मनात तिळाची काळी लहानशी बीज तरळू लागतात. इतकी लहान पण इतकी अर्थपूर्ण. भारतीय संस्कृतीत तीळ कधीही फक्त अन्न नव्हता. तो स्मृती आहे, तो कृतज्ञता आहे, तो त्याग आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो शुद्धीकरणाचा मौन संकेत आहे. एकादशी म्हणजे फक्त कॅलेंडरमधील तारीख नव्हे. एकादशी म्हणजे 11व्या दिवशी मनाला विचारणारा प्रश्न. आज तू आपल्या वासनांवर एक पाऊल मागे येऊ शकतोस का? षटतिला एकादशी हा तो दिवस जिथे मनाला सांगितलं जातं, आज काही मिळवायचं नाही, आज काही सोडून द्यायचं आहे. तीळ तीळ साचले देहात, तीळ तीळ पापही साचले. आपण आयुष्यभर मोठी पापं शोधत बसतो, पण खरं सांगायचं तर आपली बहुतेक जडणघडण या तिळा एवढ्या सवयीनंच होते. लहानसा अहंकार, लहानशी मत्सराची छाया, लहानसं न बोललेलं सत्य, लहानसं दुर्लक्ष, हे सगळं तिळासारखं साठत जातं. आणि म्हणून तिळाचा दिवस आपल्याला सांगतो, मोठं काही करण्याआधी लहान लहान गोष्टी विरघळवा. षटतिला एकादशीचा काळ माघ महिन्यात येतो. माघ, थंडीचा शेवट आणि ऊर्जेची सुरुवात. जसं शरीरात जुनं साठलेलं हळूहळू वितळू लागतं, तसंच मनातही काहीतरी मोकळं होण्याची वेळ येते. पुराणे सांगतात, या दिवशी भगवान विष्णू फक्त मंदिरात नसतो, तो माणसाच्या अंतःकरणात बसलेला असतो. तो पाहतो, तू उपवास केलास की नाही यापेक्षा तू द्वेष सोडू शकतोस का? तू पूजा केलीस की नाही यापेक्षा तू मनातील कटुता विसर्जित केलीस का? न ते हि विष्णू तुष्यती दीप धूप नैवेद्ये तुष्यती हृदयशुद्ध्या सत्य करुणाय सहा. याचा अर्थ विष्णू फक्त दिव्य धूपाने प्रसन्न होत नाही, तो प्रसन्न होतो शुद्ध हृदयाने, सत्याने आणि करुणेने. षटतिला एकादशी म्हणजे मनाला आंघोळ घालण्याचा दिवस. देह रोज आंघोळ करतो, पण मनावर वर्षानुवर्ष धूळ बसलेली असते. तीळ त्या धुळीवर हळूच हात फिरवतात. कोणताही घासाघीस नाही, कोणतीही जबरदस्ती नाही, फक्त स्वीकार. नसे मोठे पण देहाचे, नसे पुण्याचा गाजावाजा, तिळा एवढ्या भावात सापडतो नारायणच राजा. आजचा दिवस आपल्याला काही करायला भाग पाडत नाही, तो फक्त बसायला सांगतो शांतपणे स्वतःजवळ. भक्त हो, तीळ इतका लहान की हातात घेतल्यावर तो वजनही जाणवत नाही, पण भारतीय मनात तो अनंत काळाचं ओझं वाहून नेत असतो. आज आपण तिळाकडे फक्त अन्न म्हणून नाही तर स्मृती म्हणून पाहूया. पृथ्वीच्या पोटातून जेव्हा तीळ उगवतो तेव्हा तो कोणताही आवाज करत नाही. तो सांगत देखील नाही मी जन्माला आलोय. तो फक्त मौन पाळतो, जसं आपली खरी साधना कधीच गाजत नाही. तिळाची लागवड कोणत्याही श्रीमंताची मागणी करत नाही. तो वाढतो कोरड्या मातीत, कडक उन्हात, थोड्याशा पाण्यावर, जसं माणसाचं जीवन. कठीण परिस्थितीत खऱ्या मूल्यांची बीजं हळूच रुजतात. षटतिला एकादशी आपल्याला सांगते, जीवनात जे कठीण आहे ते तू टाळू नकोस. त्यातूनच तिळासारखं काही पवित्र जन्माला येतं. आपल्या संस्कृतीत तीळ फक्त आजच्या दिवसापुरतं नाही, तो श्राद्धात आहे, दानात आहे, स्मरणात आहे, म्हणजेच तो मृत्यूशीही जोडलेला आहे. आणि म्हणूनच तो जीवनाची किंमत सांगतो. जेव्हा आपण म्हणतो तीळ तीळ मरण, तेव्हा त्यात भीती नसते,
त्यात हळूहळू होणाऱ्या विसर्जनाची जाणीव असते. तीळ आपल्याला मरणाची आठवण देतो, पण घाबरवण्यासाठी नाही, तर जागं करण्यासाठी. आज जर तू जिवंत आहेस तर आजच मन शुद्ध कर. षटतिला एकादशीचा खरा अर्थ इथेच आहे. हा दिवस पापांची यादी वाचत नाही, तो मनाचं वजन तपासतो. तिला नाम तू समदानम न भूतो न भविष्यती. याचा अर्थ तिळासारखं शुद्धीकरण करणारे दान कधीच झालं नाही आणि होणारही नाही. इथे दान म्हणजे फक्त वस्तू नव्हे, तर भावनांचं अर्पण बरं का. आपण सतत मोठ्या गोष्टी शोधतो, मोठे मंत्र, मोठ्या साधना, मोठे नियम. पण षटतिला एकादशी आपल्याला हळूच सांगते, लहान हो, अगदी तिळासारखा. तीळ जेव्हा तेल बनतं तेव्हा तो आपली ओळख बदलतो, पण आपली शुद्धता मात्र गमावत नाही. हेच मानव जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. परिस्थिती बदलते, भूमिका बदलतात, नाती देखील बदलतात, पण आतली करुणा जिवंत राहिली पाहिजे. तिळासारखं मन झालं, तेलासारखा भाव झाला, जळू लागला दीप आतला, तेव्हा देव दिसू लागला. षटतिला एकादशी कोणताही उत्सव नाही, तो आपला एक आतला दिवा आहे, जो दिसत नाही पण मार्ग दाखवतो. जर आज तुम्ही काहीही केलं नाही तरी चालेल, फक्त मनात एक प्रश्न कायम ठेवा, आज मी कोणती तिळा एवढी कटुता सोडू शकतो. भक्त हो, काही कथा सांगण्यासाठी नसतात, त्या ऐकण्यासाठीही नसतात, त्या आत घडण्यासाठी असतात. षटतिला एकादशीची कथा देखील अशीच आहे. पुराणात एक गोष्ट सांगितली जाते, पण आज आपण ती गोष्ट घटना म्हणून नाही तर अनुभव म्हणून ऐकूया. एक स्त्री होती, तिचं नाव कुठंही लिहिलेलं नाही, कारण ही कथा एका व्यक्तीची नाही, ती मनाची कथा आहे. ती स्त्री नियम पाळत होती, व्रत करत होती, दान देखील देत होती, पण तिच्या अंतःकरणात एक गोष्ट उरली होती, ती म्हणजे अहंकार. मी चांगली आहे, मी नियम पाळते, मी इतरांपेक्षा वेगळी आहे. हे शब्द कोणी बोलत नव्हतं, पण तिचं मन सतत घुमत होते. भगवान विष्णू या कथेत कोणत्याही रूपात येत नाहीत, ते फक्त प्रश्न बनून येतात. तू जे करतेस ते कोणासाठी? हा प्रश्न तिच्या मनात षटतिला एकादशीच्या दिवशी हळूच उमटतो. तिच्या हातात तीळ आहेत, काळे, लहान, मौन, आणि ते तीळ तिला काही सांगत नाहीत, पण ती पहिल्यांदा स्वतःकडे पाहते. ती जाणते, मी शुद्ध आचार करते, पण माझं मन अजून कठोर आहे. आणि येथे षटतिला एकादशी घडते. ही कथा पाप पुण्याची नाही, ती जाणीवेची आहे. न कर्मणा नच दानेन त्यागेनैक अमृतवम. याचा अर्थ कर्माने नाही, दानाने नाही, तर त्यागानेच अमृतत्व प्राप्त होते. षटतिला एकादशी हाच त्याग मागते, स्वतःच्या श्रेष्ठतेचा. आपण सगळेच कधी ना कधी त्या स्त्रीसारखे असतो. आपण म्हणतो, मी वाईट नाही, मी कोणाचं नुकसान देखील करत नाही. पण षटतिला एकादशी विचारते, तू कोणाच्या दुःखाकडे डोळे झाक तर करत नाहीस ना? पाप फक्त कृतीत नसते, ते मौनातही लपते. जेथे करुणा थांबते तिथे अंधार वाढते. पुराण सांगतं, तिने त्या दिवशी काही वेगळं केलं नाही, ना मोठं दान ना मोठं व्रत. फक्त एकच गोष्ट केली, ती आतून मऊ झाली. तीळ कडक असतो, पण त्याचं तेल मऊ असतं. हेच षटतिला एकादशीचं रहस्य आहे. आपण कडकपणाने जगतो, मतामध्ये, निर्णयांमध्ये, स्वतःबद्दलच्या कल्पनांमध्ये, पण आतून मऊ झालं पाहिजे. या कथेत कोणताही विजय नाही आणि कोणता पराभव देखील नाही, फक्त आहे तर बदल. भगवान विष्णू येथे देव म्हणून नाही, ते साक्षी आहेत जे पाहतात, मन थोडंसं हलकं झालं का हे. षटतिला एकादशी म्हणजे देवाला बोलवणं नाही, देवाला आत येऊ देणं आहे. ना घंटा ना मंत्र ना मोठा उपचार, मन थोडं शुद्ध झालं इतकाच स्वीकार.
भक्तगण हो, पाप पुण्य हे शब्द आपण लहानपणापासून ऐकतो. पण खरंच कधी आपण स्वतःला विचारलंय का? पाप नेमकं कुठं सुरू होतं आणि पुण्य खरंच कधी घडतं? षटतीला एकादशी या प्रश्नांना उत्तर देत नाही. ती आपल्याला स्वतःशीच बसवते. आज कोणताही नियम नाही, कोणतीही सक्ती नाही. आज फक्त एक शांत भेट आहे मनाशी. आपण समजतो वाईट कृती म्हणजे पाप, चांगली कृती म्हणजे पुण्य. पण जर मनात द्वेष असला तर चांगली कृतीही जड होते. कधीकधी आपण कोणालाच दुखवत नाही, पण कोणाला समजूनही घेत नाही. हे मौन खूप वेळा पापापेक्षा जास्त खोल जखम करतं. षटतीला एकादशी आपल्याला विचारते, तू कोणाला मनापासून दूर केलं आहेस का? तू कोणाला मनातच शिक्षा दिली आहेस का? मन एवं मनुष्यायम कारणम बंध मोक्षायो. याचा अर्थ मनाच बंधाचं कारण आहे आणि मोक्षाचंही. पुण्य तेव्हा घडतं जेव्हा मन मोकळं होतं आणि पाप तेव्हा वाढतं जेव्हा मन घट्ट धरून ठेवतं. तीळ आपल्याला हेच शिकवतो. तो घट्ट असतो पण चिरडला की तेल बनतो, मऊ प्रकाश देणारं. घट्ट मन तिळासारखं, चिरडता प्रकाश देई. जळत नाही दुसऱ्याला पण अंधार पळवी. आपण सतत देवाकडे मागतो, माझी पापं माफ कर. पण षटतीला एकादशी आपल्याला सांगते, आज तू स्वतःला माफ कर. स्वतःला माफ करणं म्हणजे स्वतःला सोडून देणं नाही, ते म्हणजे स्वतःकडे करुणेनं पाहणं. जर या दिवशी कोणतीही प्रार्थना असेल तर ती अशी, देवा मला चूक न होऊ दे असं नाही, मला चूक दिसू दे आणि ते स्वीकारण्याचं धैर्य दे. षटतीला एकादशी मोक्ष देत नाही, ती मोक्षाची दिशा दाखवते. ना पुण्याची मोजदाद ना पापाची भीती. मन थोडं हलकं झालं हीच खरी भक्ती. भक्त हो, काही वेळा शब्द थांबतात आणि भाव बोलू लागतात. षटतीला एकादशी असाच दिवस आहे, जेथे मंत्रही हळूहळू बोलतात. आज आपण कथा सांगणार नाही, आज आपण थांबूया. शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांकनं. हा श्लोक देवाचं रूप सांगत नाही, तो शांततेचं रूप सांगतो. षटतीला एकादशी हा शांततेचा उत्सव आहे. ना काही मागावं ना काही सोडावं, फक्त मन उघडं ठेवावं. तीळ आज पुन्हा आठवतात, काळे मूग अर्थपूर्ण. तिळा एवढा भाव ठेव, तेला एवढं प्रेम ठेव. देव दूर नाही रे, मनातच त्याला ठेव. आज जर कोणी विचारलं तू काय केलं षटतीला एकादशीला, तर उत्तर असावं, मी थोडा मऊ झालो आहे. करुणा एव धर्मम. याचा अर्थ करुणाच खरा धर्म आहे. आपण ध्यान म्हणतो, डोळे मिटून बसणं, पण खरं ध्यान आहे डोळे उघडे ठेवून मन मोकळं ठेवणं. दिवा बाहेर नको, दिवा आत पेटव. तिळा एवढा अंधार तेल बनवून विरघळव. षटतीला एकादशी म्हणजे मनाचा दीपोत्सव. भक्त हो, आता काही सांगायचंच उरलेलं नाही, कारण जे सांगायचं होतं ते तर मनानं ऐकलं आहे. षटतीला एकादशी आपल्याला कोठे घेऊन आली? कुठल्याही मंदिरात नाही, कुठल्याही विधीत नाही, ती आपल्याला स्वतःजवळ घेऊन आली. आज जर तुम्ही थोडा वेळ शांत बसलात, जर मनात एकही शब्द नसेल, तर समजा षटतीला एकादशी पूर्ण झाली. कृतज्ञता हा या दिवसाचा शेवटचा शब्द आहे. कृतज्ञता देवासाठी नाही, कृतज्ञता जीवनासाठी आहे. आज काही मागायतलं नाही म्हणून आज खूप मिळालं. मन रिकामं केलं म्हणून देव भरून आला. आपण सतत म्हणतो, देव माझ्याबरोबर आहे का? पण आजचा प्रश्न मात्र वेगळा आहे, मी खरं स्वतःबरोबर आहे का? षटतीला एकादशी आपल्याला हे उत्तर देत नाही, ती फक्त आपल्याला आरसा दाखविते. अंतःकरण शुद्धः एवं परम तपः. याचा अर्थ अंतःकरणाची शुद्धी
हे सर्वोच्च तप आहे. आज जर मनात कोणाबद्दल कटुता असेल तर तिला आज सोडून द्या, उद्या नाही, आज. कारण तीळ उद्यासाठी साठवत नाही, ते आजच तेल भोवतात. सोडून दे रे भार मनाचा, देव कुठे दूर, तो तुझ्यातच आहे. आजचा हा प्रवास इथेच संपतो, पण षटतिला एकादशी इथे संपत नाही. ते प्रत्येक दिवशी आठवण करून देते, आज तिळा एवढं मन शुद्ध झालं का? ना विधी, ना नियम, ना काही विशेष. मन थोडं स्वच्छ झालं इतकंच पुरेसं आहे. भक्त हो, हा प्रवास संपण्याअगोदर या षटतिला एकादशीला उद्देशून एक कविता ऐकूया. आज काही वेगळं घडत नाही, आकाश तेच आहे, वारा तेच बोलतो, पण मन थोडंसं ऐकायला लागलं आहे. आजचा दिवस मोठा नाही, गाजणारा नाही, तो तिळासारखा लहान आहे, पण तिळात जसा संपूर्ण तेलाचा संभाव असतो तसाच या दिवसात संपूर्ण आत्मशुद्धीचा अर्थ लपलेला आहे. षटतिला एकादशी नाव उच्चारतानाच जिभेवर काहीतरी कोमल उतरावं असं वाटतं, जसं मनालाच हळूच सांभाळून हाक मारलेली असते. तीळ, काळे, लहान, मूग, कोणताही दावा नाही, कोणतीही अपेक्षा नाही, तरीही पिढ्यानपिढ्या आपल्यासोबत आहेत, जन्मात, मरणात, आठवणीत. आज तीळ आपल्याला एकच गोष्ट सांगतात, मोठं होण्याआधी हलके हो. आपण खूप काही साठवत आलो आहे, शब्द जे बोलले नाहीत, दुःख जे व्यक्त केलेलं नाही, राग जो दाखवला गेला नाही, आणि माफ्या ज्या दिल्याच गेल्या नाहीत. हे सगळं तिळासारखं मनात साचत गेलं, थेंब थेंब, क्षण क्षण. षटतिला एकादशी कोणताही हिशोब मागत नाही, ती फक्त एक प्रश्न हळूच ठेवते, आज तू काय सोडू शकतोस? काही सोडणं म्हणजे हरणं नसतं, काही सोडणं म्हणजे मोकळं होणं असतं. तीळ तेल बनतो तेव्हा तो आपल्या बीजाची ओळख सोडतो, पण आपली उपयोगिता विसरत नाही. आपणही आज थोडं बदललो तर आपली मूल्य हरवणार नाहीत. तीळ तीळ मन सैल होत आहे, तीळ तीळ भार उतरतोय, तीळ तीळ श्वास मोकळा, तीळ तीळ मन शांत. आज देव कुठेही शोधायचा नाही, तो आज प्रश्न बनून आला आहे. तू स्वतःशी प्रामाणिक आहेस का? उत्तर आज देऊ नकोस, फक्त प्रश्न मनात राहू दे. षटतिला एकादशी हा तपस्येचा दिवस नाही, तो कोमलतेचा दिवस आहे. आज जर कोणाचं नाव मनात येऊन जड वाटलं तर त्याला हळूच मनात बसू दे. माफ करणं म्हणजे चूक योग्य ठरवणं नाही, माफ करणं म्हणजे स्वतःचं ओझं उतरवणं. तीळ जाळले जात नाहीत, ते हळूच तेल होतात. आपणही आज असंच विरघळूया. आज काही केलं नाही तरी चालेल, पण जर मनात एखादा कोपरा थोडा स्वच्छ झाला असेल तर षटतिला एकादशी पूर्ण झाली. ना मंत्र, ना विधी, ना मागणं, ना वचन, फक्त श्वास आहे आणि शांतता आहे. आजचा दिवस येथे संपतो, पण त्याने दिलेली मृदुता उद्यापर्यंत जप, शांत, शुद्ध, हलके होऊन. भक्त हो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर भक्ती आणि भोजन या चॅनलला शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन भक्तिकथेसोबत. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.